तुमचा जन्म उत्तराषाढा नक्षत्रामध्ये झालाय का? मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर नमस्कार मंडळी, मी सुप्रिया. नक्षत्र वृक्ष रांगोळी सिरीजच्या 21व्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. तर आजचं आपल्या रांगोळीसाठीचं नक्षत्र आहे उत्तराषाढा नक्षत्र आणि त्याचा आराध्य वृक्ष आहे फणस. फणसाचे झाड म्हणजे समृद्धी, विपुलता आणि उपयोगितेचे उत्तम उदाहरण आहे. फणसाचे झाड मोठे, मजबूत आणि दीर्घायुष्य असते. याचे फळ आकाराने मोठे असून त्यापासून फणसाची भाजी, गरे, फणस पोळी, वाळवण असे अनेक पदार्थ आपण करतो. कच्चा फणस आणि पिकलेला फणस दोन्ही प्रकारे याचा उपयोग होतो. फणसाच्या बिया देखील खाण्यायोग्य असतात आणि त्याचा स्वयंपाकात वापर केला जातो. त्यामुळे एकाच वृक्षाचे अनेक प्रकारे उपयोग होणे हे याचे खास वैशिष्ट्य आहे. ग्रामीण आणि कोकणातील संस्कृतीमध्ये फणसाला विशेष असे स्थान आहे. उत्तराषाढा नक्षत्राचा संदेश जणू असाच की चिकाटीने वाढत राहा आणि स्वतःसोबत इतरांनाही समृद्ध करा. तर आता या नक्षत्रामध्ये जन्म झालेल्या व्यक्ती कशा असतात ते आपण पाहूया. तर या व्यक्ती बोलताना जराशा अडखळणाऱ्या, पण यांना अनेक भाषांची जाण असते. वक्तृत्व कलेमध्ये पारंगत असतात. सार्वजनिक कामात पुढाकार घेणाऱ्या, तीव्र स्मरणशक्ती असणाऱ्या, बुद्धिश्रेष्ठ, अभिमानी आणि कपड्या लत्त्यांबाबत खूप चोखंदळ असतात. या दयाळू स्वभावाच्या असतात. यांना वकील, अध्यापक, प्राध्यापक, कलेक्टर, कीर्तनकार, ज्योतिष या व्यवसायामध्ये छान नावलौकिक मिळू शकतो. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्यात हे गुण तुम्हाला दिसतात का हेही सांगा. आणि पेजवर नवीन असाल तर आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. युट्यूबवर पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच नवीन माहितीसह उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.